नमस्कार, मी सचिन शिंदे. महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या, तसतसं मावळ तालुक्यातील वातावरण देखील तापू लागलंय. 2 दिवस झालेत फॉर्म भरायची सुरुवात झाली आहे. 2 दिवसापासून एकही फॉर्म आला नाही, परंतु मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यामध्ये मात्र वातावरण तापताना आपल्याला पाहायला भेटते. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही उमेदवारांची यादी जाहीर होणार होती, परंतु ती यादी जाहीर होण्याची पत्रकार परिषद रद्द झाली आणि पुढे ढकलण्यात आलं. त्याच्या मागचं एक कारण असं देखील म्हटलं जात आहे, मावळ तालुक्यातील इंदोरी वळाळे या गावामध्ये प्रशांत भागवत यांच्या पत्नी मेघाताई भागवत या इच्छुक होत्या आणि अचानक त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे हे सगळा काहीसा गोंधळ राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये उडालेला आपल्याला पाहायला भेटतोय. या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशजी खांडगे. नमस्ते गणेशजी, स्वागत आहे तुमचं. वातावरण तापलंय, तुमच्या पक्षातील इच्छुक उमेदवार यादी जाहीर होण्याच्या पूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करतोय. गेले वर्ष दीड वर्षापासून प्रशांत भागवते जो इंदोरी वराळे जो गट आहे, हा गट उद्याच्या काळामध्ये ओबीसी आरक्षण त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या गटासाठी येईल असा सगळ्या आम्हा मंडळींना वाटत होता. प्रशांत भागवते माझ्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करतात. कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना, आणि त्या अनुषंगाने तो गट ओबीसी होईल असं आम्हाला खात्रीशीरपणाने वाटत होतं. प्रशांतच्याही म्हणजे त्यांनी आम्हाला अनेक वेळा तसं सूचित केलेलं होतं. म्हणून त्या ठिकाणी त्याला आमदार सुनील अण्णा शेळके असतील किंवा अध्यक्ष या नात्याने मी स्वतः असेल, आम्ही त्याला ओबीसी आरक्षण जर या गटामध्ये जर आलं तर तुम्ही या गटामध्ये तयारी करा. तयारी करत असताना उद्या ओबीसी महिला पडलं तर मेघाताईंची देखील त्या ठिकाणी तयारी असू द्या. या दृष्टिकोनातनं आम्ही जेव्हापासून त्यांना पक्ष म्हणून काम करायला सुरुवात करायला सांगितली, त्यावेळेस याच पद्धतीने पुढं जावं अशा पद्धतीनं सगळी तयारी सुरू केलेली होती. त्या माध्यमातून ते जे काही कार्यक्रम घेत होते स्वतःच्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये, त्या सगळ्या कार्यक्रमांना पक्ष म्हणून आम्ही मंडळी त्या ठिकाणी आमदार साहेब जायचे, पक्षाचे सर्व पदाधिकारी जायचे आणि त्यांना ताकद देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये केलं. निवडणुका थोड्याशा मध्यंतरीच्या काळामध्ये 4-6 महिन्यांनी पुढे गेल्या, अशा काही गोष्टी याच्यामध्ये घडत राहिल्या. परंतु ज्यावेळेस आरक्षण प्रत्यक्षात पडली त्याच्यामध्ये सर्वसाधारण महिला अशा पद्धतीचं आरक्षण त्या ठिकाणी पडलं. मग तिथले गण सुद्धा एक सर्वसाधारण पुरुष आणि एक सर्वसाधारण महिला अशा पद्धतीचे झाले. त्याच्यामुळं आपसुकच त्या गटामध्ये असणारे जे काही सर्वसाधारण गटातले आमचे कार्यकर्ते होते ते अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी इच्छुक झाले. परंतु आम्हाला देखील माहिती होती की वर्ष दीड वर्ष प्रशांत तिथं काम करत होता, म्हणून आम्ही ज्या ह्या सगळ्या घडामोडी पुढे जात असताना कुठल्याही प्रकारे ओबीसी किंवा इतर आरक्षण असा भेदभाव न ठेवता कार्यकर्ता म्हणून त्याला संधी मिळाली पाहिजे या अतिशय प्रामाणिक भावना स्वतः आमदारांची आणि सर्व राष्ट्रवादीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी होती. म्हणून आम्ही अनेक चर्चासत्रांमध्ये त्यांना बरोबर ठेवलं की आपल्याला या गटात नेमकं कसं पुढे जाता येईल, काय करता येईल. सुरुवातीपासून आपलं तर ठरलेलं होतं की ओबीसी मधनं लढायचं, परंतु आता गट सर्वसाधारण झालेला आहे आणि यातल्या ज्या जागा आहेत त्या तिन्ही जागा सर्वसाधारण याच्यातच येत आहेत. परंतु कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्याला कुठं अंतर द्यायचं नाही आणि त्याला पण त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या कामाच्या संदर्भात न्याय आपल्याला देता आला पाहिजे. म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये ओबीसी किंवा सर्वसाधारण असा भेदभाव न ठेवता त्यांना आम्ही सूचित असं केलं की पंचायत समितीची जी जागा इंदोरी गणातली आहे या जागेमध्ये आपण त्या ठिकाणी स्वतः लढावं आणि येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये महिला ओबीसी असं आरक्षण पडलेलं आहे, तर त्या ठिकाणी उपसभापतीची संधी त्यांना 2.5 वर्षासाठी आपण देऊ अशा पद्धतीनं त्यांना आम्ही सांगितलं. त्याचबरोबर ज्या मेघाताईंनी
त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची या आरक्षणातनं पुढे जाण्याच्या संदर्भातली तयारी केलेली होती, त्यांना देखील आपल्याला न्याय देता आला पाहिजे. म्हणून जिल्हा परिषदेच्या ज्या काही स्वीकृत जागा होणार आहेत त्याच्यामध्ये पहिली जागा 2.5 वर्षासाठी त्यांना द्यावी अशा पद्धतीचं काल आमदार सुनील अण्णा शेळके यांनी स्वतः अध्यक्ष या नात्याने मी माझ्या घरीच बैठक झाली. या बैठकीमध्ये मेघाताई होत्या, स्वतः प्रशांत भागवत होते आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा प्रस्ताव त्या ठिकाणी त्यांनी देखील स्वीकारला. आणि ठीक आहे, आपल्याला तुम्हाला आम्हाला सोडायचं नाही. आमदार साहेबांचा चांगलं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून तालुक्यात उभं आहे. आमदार साहेबांचा शब्द आम्हाला किंवा पक्षाच्या पुढे आम्हाला जायचं नाही, त्या पद्धतीच्या भावना त्यांनी देखील व्यक्त केल्या. आणि हे काल अशा पद्धतीने घडल्यानंतर काल रात्रीच आम्ही प्रेस कॉन्फरन्स खरं तर ही घेणार होतो, परंतु आमदार साहेब उपलब्ध नसल्यामुळं आज प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं ठरवलं. आज देखील सकाळी त्यांचा मला फोन आलता. भाजपचे काही मंडळी त्यांच्या संपर्कात काल रात्रीपासून होती असं माझ्या देखील कानावरती आलं. त्याच्यात त्यांचे जे कोर कमिटीचे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, निवृत्तीभाऊ शेट्टे असतील किंवा अण्णासाहेब भेगडे असतील, या मंडळींना घेऊन स्वतः प्रशांतजी आज सकाळी आमदार सुनील अण्णा शेळकेंना त्यांनी फोन केला आणि भाजपच्या मंडळींकडून काही प्रस्ताव आलेला आहे, आपल्याला भेटायचे. त्या दृष्टिकोनातून ते त्यांच्याकडे गेले आणि आमदार साहेबांची काय चर्चा झाली ही मला माहिती नाही, पण आमदार साहेबांनी फक्त मला की भाऊ भेटल्यावरती बोलू असं आज प्रशांत या मंडळींना सकाळी माझ्याकडे घेऊन आलेला होता आणि काही चर्चा त्यांनी प्रस्ताव काही दिलेला आहे. आणि दुपारी आमदार साहेबांची भेट झाल्यानंतर माझ्याकडे दुपारी ते 2-2:30च्या सुमारामध्ये घरी माझ्याकडे भेटायला आले. त्यांनी मलाही सांगितलं की आमदार साहेबांची तुमची काही चर्चा झाली का. आज आम्ही सकाळी आमदार साहेबांबरोबर या भाजपच्या मंडळींना सगळ्यांना घेऊन बसलेलो होतो, परंतु मी म्हटलो आमदार साहेब आज गडबडीत आहेत, कार्यक्रमाला कुठं गेलेले आहेत, आपल्याला संध्याकाळी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्याला एकत्र यायचंय, त्यावेळेस कदाचित ते मला सांगतील. तर मग प्रशांतने मला सांगितलं की मला सात्यात कुठे कार्यक्रम आहे, ब्राह्मणवाडीला काहीतरी त्यांनी काय कुठं रूम बांधून दिलेली होती, घर बांधून दिलं. तर मी आल्यानंतर मी थोडासा लवकर येतो म्हटले, अर्धा तास आमदार साहेबांशी आपण या विषयावरती सविस्तरपणाने बोलू, तोपर्यंत तुम्ही काय नाव जाहीर करायची किंवा घाई करू नका. फक्त त्याचं म्हणणं होतं की खाली पंचायत समितीला लढत असताना मी स्वतः लढायचं का मेघाताईंनी लढायचं या संदर्भातला निर्णय आपण करू. कारण थोडंसं कन्फ्युजन एका त्याच्या समोर आणि आमच्या समोर होतं की सर्वसाधारण गटातनं महिला निवडून आल्यानंतर ओबीसीच्या याच्यात त्यांना सभापतीपद होता येतं का, असं काही टेक्निकल थोडंसं होतं. परंतु आम्ही सगळ्या ओबीसी सर्वसाधारण हे सगळं बाजूला ठेवून संधी द्यायची एवढंच आमच्या डोक्यामध्ये होतं आणि त्या दृष्टीने अगदी सगळं सकारात्मकतेने चाललेलं असताना संध्याकाळी अचानकपणानं त्यांचं पत्र राजीनाम्याच्या संदर्भातलं त्यांचे बंधूंनी त्या पत्रकार परिषदेच्या वेळेस पाठवून दिलं. म्हणजे आम्हाला देखील शॉक बसला की जे आम्ही रोज प्रत्येक मुवमेंट म्हणजे अगदी प्रत्येक मूवमध्ये त्या गटाच्या प्रत्येक बारीक सारीक चर्चेमध्ये आम्ही त्यांना सहभागी करून घेत होतो, पटवून देत होतो, समजून सांगत होतो. त्यांच्या काही अडचणी आहेत ते ज्या आमच्या पुढे मांडत होते त्या दूर करायचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो. असं काय घडलं की अचानक त्यांना हे सगळं केलं. म्हणजे एक प्रकारचा आमचा विश्वासघात आमच्याबरोबर बसून आमच्याशी चर्चा करून अशा पद्धतीने करायला नव्हतं पाहिजे. त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं असतं की भाऊ अशी अशी अडचण आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये देखील निर्णय या संदर्भातला होतोय की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये लढायचंच आहे. आणि शेवटी काय समजून सांगणं, पटवून देणं हा प्रयत्न शेवटी पार्टी एकसंध राहावी किंवा पक्षांतर्गत जी काही गणितं आहेत त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा फक्त तो एक गट बघून चालत नाही. त्या गटामध्ये कोणाची उमेदवारी देत असताना, डावलत असताना त्याचे परिणाम तालुक्याच्या इतर राजकारणावरती किंवा इतर जिल्हा परिषदेच्या गटावरती काय होतात का हे देखील तपासायचं काम तालुक्याचं नेतृत्व करत असताना आम्हा सगळ्या मंडळींना करावं लागतं. आणि त्या दृष्टिकोनातनं आमची पावलं पडत होती. परंतु हे अशा पद्धतीनं व्हायला नव्हतं पाहिजे. म्हणजे आम्हाला मनापासून या गोष्टीचं दुःख देखील आहे. कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळ्या पद्धतीचा मान सन्मान प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी डिस्कस केली, परंतु त्यांनी आम्हाला अंधारात ठेवलं आणि शेवटच्या क्षणाला अशा पद्धतीने त्यांनी घात करायला नव्हता पाहिजे. त्यांनी स्पष्ट जर आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही कदाचित ठीक आहे तुम्ही तुमच्या मार्गाने जा,
शेवटच्या क्षणापर्यंत शेवटी सांगायचा आपण प्रयत्न करत असतो बरोबर. की कुठेतरी तडजोड करा, कुठेतरी संघर्ष कमी करा, या भावनेतनं आपण चालत पण असतो. अध्यक्ष, तुम्ही आता ही पत्रकार परिषद कॅन्सल केली की तुमच्याकडे भाजपकडून काही प्रस्ताव येतोय, त्याच्यावरती चर्चा होती, मग पुढे जाणार आहात. पण नाही, त्याच्या आम्ही आधीच इतका विश्वास त्यांच्यावरती भाजप ठेवलेला त्याच्या होता. आधीच तुमचेच उमेदवार फोडायला नाही, सुरुवात केली. आज आम्ही त्यांच्यावरती इतका विश्वास ठेवला होता. भारतीय जनता पक्षाने देखील आमदार सुनील शेळकेंकडे सकाळी प्रस्ताव आणल्यानंतर तळेगाव असेल, लोणावळा असेल, वडगाव असेल, महायुतीचा धर्म पाळण्याच्या दृष्टिकोनातनं जिथं जिथं आम्हाला तालुक्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये एकत्र हात घालून पुढे जाता येईल तिथं तिथं एक प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही करण्याचा तळेगाव शहरापासून अगदी लोणावळ्यापर्यंत प्रयत्न केला. तर आम्हाला वाटलं की अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची देखील निवृत्ती भाऊ शेटे किंवा इतर जी मंडळी आहेत ती अशा पद्धतीने बोलतील एक आणि करतील एक, असं आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नाही. कारण शेवटी प्रस्ताव या निवडणुकीच्या संदर्भात जात असताना कुठेतरी हातात हात घालून जायचा, अशा पद्धतीचं सगळं आतापर्यंतची वाटचाल राहिलेली आहे. पक्षाची भूमिका काय असेल पुढची? आता नाही, शेवटी त्यांनी त्यांचा मार्ग स्वीकारलेला आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं उद्या संध्याकाळी आमचे सगळे उमेदवार तयार आहेत. आम्ही त्यांच्यावरती ट्रस्ट ठेवून सगळ्या गोष्टी पुढे करत होतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये आम्हाला एक चुकीचा अनुभव आलेला आहे, तो दुरुस्त करून आम्ही निश्चितपणानं पुढे जाऊ आणि यश हे 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच राहील. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, 100% तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी फडकेल, असा विश्वास देखील या निमित्ताने मी व्यक्त करतो. तर हे होते मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशजी खांडगे. गणेशजी खांडगे असं म्हणतात आहे की प्रशांत भागवत यांनी आमच्याशी विश्वासघात केलाय, त्यामुळे पुढच्या 2 दिवसामध्ये पक्षाची भूमिका ते देखील क्लिअर करणार आहेत.